प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर आता वक्फ विधेयकाला राष्ट्रपतींचीही मंजुरी। राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर देशभरात वक्फ कायदा लागू। रामेश्वरममध्ये भारतातील पहिला लिफ्ट समुद्री पूल पमन पुलाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। 98 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणार गाड्या। तो शेतकरी माझा मित्र होता, त्याच्याकडे अनेक कार्यक्रमांना मी गेलो आहे आणि शस्त्राबसकरी त्याच्याशी बोलत होतो। मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की मी अशा प्रकारचं वक्तव्य शेतकऱ्यांना संबोधित केलेलं नाही। शेतकरी आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वादग्रस्त विधान करणाऱ्या कृषी मंत्र्यांकडून अखेर दिलगिरी व्यक्त। न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात कोकाटेंची दिलगिरी। लातूरचे पालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरेंचा डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न। आत्महत्येचं कारण अस्पष्ट। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार, तर हार्बर मार्गावरील प्रवाशांची ब्लॉकमधून सुटका। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज बैठक। कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात अखिल भारतीय संत समितीची होणार बैठक। देशभरात रामनवमीचा उत्साह, मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, तर शोभायात्राही काढण्यात येणार। शिर्डीत रामनवमी उत्सवाचं आयोजन। दुसऱ्या दिवशी साईंच्या पादुकांची काढणी मिरवणूक। मोठ्या संख्येनं दाखल झाले भाविक।